पहिलं उदाहरण देतो मी. बनारसी प्रसाद सक्सेना हे अलाहाबाद युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होते आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या वतीनं एक ग्रंथमाला प्रसिद्ध करण्यात आली. अनेक खंड आहेत तिचे. ए कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया. त्याचे संपादक आहेत मोहम्मद हबीब, म्हणजे जे अलीगडचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत इरफान हबीब त्यांचे वडील, आणि दुसरे संपादक आहेत खलीक अहमद निजामी. त्या ग्रंथांमधली प्रकरणं निरनिराळ्या लोकांनी लिहिली आहेत. अल्लाउद्दीन खिल्जीवरचं जे प्रकरण आहे ते बनारसी प्रसाद सक्सेनानी लिहिलं आहे. आता अलाउद्दीन खिल्जीच्या वर एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे खजाइनुल फुतूह, म्हणजे विजयांचे खजिने. फारसीत आहे. लिहिणारा आहे प्रसिद्ध कवी अमीर खुसरो. पण 1301 साली अलाउद्दीन खिल्जीनं चितोड काबीज केलं. त्याविषयी खजाइनुल फुतूहमध्ये असं लिहिलं आहे की त्यावेळेला तो लेखक म्हणजे अमीर खुसरो अलाउद्दीन खिल्जीबरोबर होता. तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आणि तो असं सांगतो की अलाउद्दीन खिल्जीनं असा हुकूम दिला की सापडेल त्या हिंदूला कापून काढा. आणि त्याप्रमाणे त्या दिवशी 30,000 लोक ठार मारण्यात आले. बनारसी प्रसाद सक्सेना यांनी अलाउद्दीन खिल्जीवरचं त्यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणात या प्रसंगाचं वर्णनाचा आधार म्हणून खजाइनुल फुतूह हाच ग्रंथ सांगितला आहे. पण त्यांनी असं लिहिलं आहे की अलाउद्दीन खिल्जीनं संतापून 3000 मुकद्दम्स, हे त्यांनी अवतरणात घातलेले शब्द आहेत. 3000 मुकद्दम आपण मराठीत मुकादम म्हणतो, म्हणजे म्होरक्या पुढारी. तो मूळ अरबी शब्द आहे मुकद्दम. तर 3000 मुकद्दम्स ठार मारण्याचा हुकूम दिला, असं बनारसी प्रसाद सक्सेना यांनी लिहिलं आहे. या त्यांच्या एका वाक्यात 3 असत्य आहेत. पहिलं असत्य हे आहे की अलाउद्दीन खिल्जीनं सापडेल त्या हिंदूला कापून काढा असा हुकूम दिला होता. मुकद्दमांना कापून काढा असा हुकूम दिलेला नव्हता. तसं खजाइनुल फुतूहमध्ये म्हटलेलं नाही आहे. त्यांचा दुसरं असत्य असं आहे की अलाउद्दीन खिल्जीनं काही उद्दिष्ट ठरवून दिलं नव्हतं की 30 हिंदू ठार मारा, 300 हिंदू ठार मारा, 3000, 30,000 असं काही उद्दिष्ट ठरवून दिलं नव्हतं. सापडेल त्या हिंदूला ठार मारा, आणि मुळात खजाइनुल फुतूहमध्ये हिंदू असाच शब्द आहे, असा त्याचा हुकूम होता. आणि त्या दिवशी 30,000पर्यंत ती संख्या पोचली. असं असूनसुद्धा बनारसी प्रसाद असं सांगतात की 3000 मुकद्दमांना ठार मारा असा त्यांनी हुकूम दिला. आणि त्यांचं तिसरं असत्य असं आहे की मुळात संख्या दिलेली आहे की 30,000, त्यांनी ती 3000 केलेली आहे. आणि तळटीपेत त्यांनी अशी मखलाशी केली आहे की 30,000 आहे मुळात, पण फारसीमध्ये सिंह हा शब्द कधी कधी सिंह असा दिसतो, तर तसा तो काही दिसत नाही.